ज्याप्रमाणे सगळं आकाशाची मोठ बांधावी लागेल, तेव्हा नक्षत्र आपल्या हातात येतील, तेव्हा नक्षत्र आपल्याला सापडतील. एरवी सापडणार नाहीत. तसे विभूती आहेत. इतक्या विभूती ते सगळे एक एक विभूती वेचत बसलं तर वेळ हजारो जन्म लागतील तरी त्या विभूती होणार नाही. त्यापेक्षा माझं स्वरूप जाणलं ना, सगळं आलं त्याच्यात, हे सांगायचं आहे. किंवा का पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा, तरी भूगोलची काखे सुवावा, तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. किंवा पृथ्वीवर असलेले जे परमाणू आहेत त्या परमाणूची गणना करायची. परमाणू कशाला म्हणतात? खिडकीतून जे किरण येतात ना, ते किरण खिडकीतून आल्यानंतर असं बारीक बारीक कण दिसतात बघा प्रकाशात सूर्याच्या, त्याला त्रसरेणू म्हणतात. त्रसरेणू म्हणजे 3 त्याच्यामध्ये आहेत, आणि मग त्याच्यातला एक रेणू आणि त्याचा 10वा भाग परमाणू. काही लोक म्हणतात 100वा भाग. किती लहान परमाणू आहे. आणि एकाला असं वाटलं ह्या सगळ्या पृथ्वीत किती परमाणू आहेत ते मोजून टाकायचे. शक्य आहे का हो? अनेक ठिकाणी हे आलं आहे बरं का. पृथ्वीत परमाणू पृथ्वीतले मोजले जाऊ शकत नाहीत. मागे मला वाटतं विभूतीचा संबंध आणि सुरुवातीला हा विषय आला आहे. असू द्या. बरं, काय करायचं मग? त्याला पर्याय काय? भगवान म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात, पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा, तरी भूगोलची काखे सोहावा. एक काम करायचं, हा सगळा भूगोल जो आहे आपल्या काखेत मारायचा. म्हणजे आले सगळे परमाणू माझ्या हातात. त्याप्रमाणे तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. त्याप्रमाणे सगळा माझा विस्तार पाहायचा असेल, सगळ्या विभूती तुला कळावे असं वाटत असेल तर तू मला जाण. एक भगवान परमात्म्याला जाणलं की सगळ्या विभूती जाणल्यासारखं होतं. काही नेनोनिया आन, एक विठ्ठलची जाण. जाणायचंच असेल तर भगवंताला जाणायचं. भगवंताला जाणलं की जगातलं काही जाणायचं शिल्लक राहत नाही. सगळं जाणल्यासारखं होतं. आणि भगवंताला जाणलं नाही, जगातलं सगळं जाणलं तरी सुद्धा जाणणं अपूर्ण राहतं. म्हणून देवाला जाणलं पाहिजे, मला जाणलं पाहिजे. बाबा त्या विभूतीत सांगून सांगून तर मी किती सांगू. ठीक आहे, ध्यान करायला मी काही विभूती तुला सांगतो, पण खरं सगळ्या विभूती कळाव्या असं वाटत असेल तर तू मला जाणलं पाहिजे. जाणण्याची वस्तू तत्वता. हां, आणखीन एक उदाहरण दिलं. जैसे शाखासी फूल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ, तरी उपडूनिया मूळ जेवी हाती घेपे. जैसे शाखांशी फूल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ. एकाच वेळेस झाडाचं पान, झाडाचं फूल, झाडाच्या शाखा धरायची इच्छा आहे. एवढं मोठं झाड आहे, मोठं म्हणण्यापेक्षा आता एवढं घ्या, छोटं आहे, एवढं झुडूप आहे एखादं, आणि एका वेळेस मला त्या झाडाचं फुलंही पाहिजे, मला फांदीही पाहिजे, मला पानंही पाहिजे. मग शहाणा मनुष्य काय करेल? तुला झाडाचं फूल पाहिजे, फांदी पाहिजे, पाणी पाहिजे का? एक काम कर ना, हे झाडं उपटून तुझ्या घरी लावून दे. झाडाचं मूळ हाताला आलं की सगळं झाड हातास आल्यासारखं होतं. त्याप्रमाणे माझं स्वरूप जाणलं की सगळ्या विभूती जाणल्याप्रमाणे होतात. तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष जाणेजे माते. तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ती अशेष. माझ्या ह्या सगळ्या विशेष विभूती जर तुला अशेष जाणायच्या असतील, शेष न ठेवता जाणायच्या असतील, कुठली विभूती शिल्लक नाही राहिली पाहिजे, सगळ्या विभूती मला कळल्या पाहिजेत, असं जर तुझी इच्छा असेल तर तू एक काम कर, तरी स्वरूप एक निर्दोष पाहिजे जाणीजे माते.
माझं निर्दोष असलेलं स्वरूप तू त्या ठिकाणी काय कर, जाणून घे. माझं निर्दोष स्वरूप जाणल्यानंतर तुला काही विभूती जाणायची गरज राहणार नाही. वेगवेगळे अलंकार जाणत बसला. जगात किती अलंकार आहेत, ते सगळे अलंकार, त्यांची नावं, हे सगळं जाणत बसण्यापेक्षा ह्या अलंकारात सोनं आहे, त्या सोन्याला जाण. सोन्याला जाणलं की सगळे अलंकार जाणल्यासारखेच आहेत. काय हो, काय मोहनमाळ आहे, काय चप्पलहार आहे, काय आहे, आणखीन लॉकेट आहे. अहो आपल्याकडे हे म्हणतात, दुसरीकडे आणखीन काय इंग्रजीत वेगळी नावं आहेत, तेलुगूत वेगळी नावं आहेत. हे सगळी नावं जाणत बसायचं अवघड आहे. सगळ्या भाषा शिकावं लागेल, त्यांची नावं जाणावी लागतील, त्याची रूपं जाणावी लागतील. त्यापेक्षा काय जाणायचं, काय आहे हो, सोनं आहे. मग सोन्यात अलंकार कोणते असू द्या, अलंकार ही तुम्ही केलेली कल्पना आहे. तसं आहे जगातमध्ये काय आहे हो, चैतन्य आहे. हां, वाळीला भेदू, सोने लेनेची जो जाणे, तो सोने पण लेने पण वाव म्हणे, तेवी मी जाणोनी जेने वाळीला भेदू. अलंकार येणे नामे, निखिळ जाणे जे हे मे. हे चांगदेव 65तली ओवी. म्हणून सोन्याला जाणलं की सगळं काही जाणल्यासारखं होतं. तसं भगवान परमात्मा म्हणतात, माझं निर्दोष स्वरूप जाणलं पाहिजे. तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माते. निर्दोष म्हणजे जाणत असताना थोडा सुद्धा त्याच्यामध्ये द्वैत शिल्लक राहिलं नाही पाहिजे. त्याला निर्दोष स्वरूप म्हणतात बरं का. चांगदेव महाराजांनी देवाचं स्वरूप जाणलं, पण निर्दोष जाणलं का? चांगदेव महाराजांना आत्मा कळला नाही का? कळलाय. बरं, मी आत्मा आहे कळलं का नाही? कळलं. आत्मा असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आहे कळलं का नाही? कळलं. आत्मा माझ्याहून वेगळा आहे कळलंय? कळलंय. समाधी लागत होती चांगदेव महाराजांना, मग काय कमी होतं? ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती ऐकली आणि चांगदेव महाराजांना आनंद झाला का दुःख झालं? वर्णन ऐकल्यावर दुःख झालं थोडंसं, की माझ्यापेक्षाही जगात श्रेष्ठ लोक आहेत, मी कमी आहे अजून. दुसऱ्याचा उत्कर्ष ऐकल्यानंतर आनंद होण्याकरता माणसाचं मन काय लागतं? मोठं लागतं. काय करू मी आता? हो, पुरून घेऊ. मला सुख मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. चांगदेव महाराजांची तगमग झाली. पण शिष्य होती समोर. शिष्य म्हणायला लागले, अहो महाराज, तुम्ही कुठं, ते कुठं, एक काम करा. अजून त्यांनी तुमच्या सिद्धी पाहिलेल्या दिसत नाही. तुम्ही एक काम करा, त्यांना पत्र लिहा. चांगदेव महाराजांना सल्ला पटला शिष्यांचा. शिष्य पत्र लिहायला घेतलं तर सूचना, तीर्थरूप लिहायचं का चिरंजीव लिहायचं? चिरंजीव म्हणावं तर रेडा बोलवलाय, आणि तीर्थरूप म्हणावं तर अजून 14च वर्षे बाळदशा अंगी. मग लेखनीन पत्रिका फेकून दिली. म्हटली नको, ये दिधली टाकोनी पत्रिका लेखनी. शिष्य म्हटले, अहो महाराज, तुम्ही कोरच पत्र पाठवा, कारण तुम्ही त्यांना कोरं पाठवणं हा सुद्धा त्यांचा सन्मान आहे. कोरं पत्र पाठवल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी नुसतं कोरं पत्र पाहिलं आणि ह्याच्यात काय कमी आहे लक्षात आलं. निर्दोष स्वरूप कळलं नाही, याच्याकरता मी बोलतो. आत्मा कळलाय, पण आत्मा निर्दोष कळला पाहिजे. आत्मा ब्रह्मरूपाने कळला नाही. आत्म्याची परिच्छिन्नता अजून गेली नाही. आत्म्याची परिच्छिन्नताही जावी लागते आणि आत्म्याची परोक्षताही जावी लागते.
कधी कधी आत्म्याची परोक्षता शिल्लक राहते, कधी कधी आत्म्याची परिच्छिन्नता शिल्लक राहते. आत्मा आपल्याला कळावा, पण तो अपरोक्ष रूपाने कळावा. नाही तर आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे, आत्मा तसा आहे. तुझा ना आत्म्याचा काय संबंध? काही संबंध नाही म्हणतो. जसं काही शिकवणारे असतात ना, ते म्हणतात आत्मा असा आहे, मोक्ष असा आहे, अमुक असा आहे, तमुक असा आहे. अरे पण तुझा ना आत्म्याचा काही संबंध आहे का? नाही बा, आम्हाला काय माहीत नाही, आम्ही आत्म्याचं सांगतोय. अरे बाबा, आत्म्याचं वर्णन चाललं, हे आत्म्याचं आहे का आपलंच आहे? आत्मा कुठं आहे? आपलं स्वरूप आहे. आत्मा हा नित्य अपरोक्ष आहे. आत्म्याचं वर्णन चाललं, हे सगळं आपलंच वर्णन चाललं आहे. एवढं अपरोक्षत्वाने आत्म्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. आत्मा हा परोक्ष वाटला नाही पाहिजे. काय तुका म्हणे, जे जे भेटे ते ते वाटे मी आईसे. हे समजतही हो. वासुदेव तर सांगितलंय, पण माझ्याशिवाय दुसरं जगात काही नाही असंही त्याला वाटतं. हां, नाही नाही, ववे सांगा हो, संस्कृत आम्हाला कळत नाही एवढं. आपण पे वाचोनी गोठी नाही. तो जिकडे तिकडे पाहतो, त्याला आपल्याशिवाय दुसरं काय दिसत नाही. त्या हे असो अनेक काही, जया सर्वत्र मी वाचोनी नाही. गठा तैसा तो मज भितरी, मी तया आतू बाहेरी. हां हां, वाचोनी अंतवंटू वस्तू विचारे, मी तेची ते. आम्हा तया परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे. हे पण कमी आहे. आपल्याला ओवी कोणती पाहिजे? मीच आहे सगळीकडे. आता तो पण नाही, मीच मी आहे. याला म्हणतात आत्म्याची अपरोक्षता जाणं, परोक्षता जाणं. निर्दोष स्वरूप चाललं आहे. आत्मा अपरोक्ष रूपाने कळला पाहिजे. आत्मा कुठंतरी आहे, मी कुठंतरी वेगळं आहे असं सांगायचं आहे का? आत्मा आपलं स्वरूप आहे सांगायचं आहे? आत्मा हेच आपलं स्वरूप आहे आणि आत्मा व्यापक आहे हे सुद्धा कळालं पाहिजे. नाही तर काय काय लोक म्हणतात तुमचा आत्मा वेगळा आणि ह्यांचा आत्मा वेगळा, यांचा आत्मा वेगळा. असं आहे का? हो, काही काही लोक म्हणतात आत्मा इथं आहे म्हणे, मग बाकी शरीरात काय आहे? आत्म्याचं ध्यान करायचं कुठं करायचं? दोन भुवयाच्या मध्ये, तिथं आत्मा असतो. तिथंच आहे का सगळीकडेच आहे? माझ्यात आणि तुमच्यात आहे तो एकच आहे का वेगवेगळा आहे? अहो, चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? चांगदेव 65 चांगया तुझेनी विद्येशे, भेटावया जीव उल्हासे, परिसिद्ध भेटीशी विसकुशे म्हणून बिहे. चांगदेवा, तुला भेटायला मला यावंसं वाटतंय. असं वाटतंय कधी चांगदेवाला भेटायला येऊ, पण मी भेटायला यायचं म्हटल्यानंतर आपली जी सिद्ध भेट आहे ती मोडेल ना. कारण मी आणि तू काय वेगळा आहे का? एकच चैतन्य आहे. आणि त्या चैतन्यात तुला चांगदेव करायचं, मी ज्ञानदेव व्हायचं आणि येऊन भेटायचं. म्हणजे पहिलं फोडायचं आणि मग जोडायचं. फोडून जोडण्यापेक्षा जे अखंड आहे ते ठेवू. स्वरूप पाहिजे एक, स्वरूप एक निर्दोष जाणीजे माते. निर्दोष स्वरूप कळालं पाहिजे. एरवी वेगळाली या विभूती, काही एक परिसशी किती, म्हणून एकी हेळा महामती, सर्व मी जाण. म्हणून भगवान म्हणतात वेगळाली या विभूती, काही एक परिसशी किती. आता किती तू ऐकणार वेगवेगळ्या विभूती? आत्तापर्यंत किती सांगितल्या? सापातल्या सांगितल्या, नागातल्या सांगितल्या, स्थावरातल्या सांगितल्या, जलातल्या सांगितल्या, देवातल्या सांगितल्या ध्यान करण्याकरता. पण एक एक किती सांगू म्हटले? काही एक परिसशी किती, कितीतरी तू ऐकणार आहेस. म्हणून एकी हेळा, एक वेळ काम कर. महामती, तू महामती हो. थोडीशी बुद्धी धारण कर. महामती, श्रेष्ठ बुद्धीचा हो, मोठ्या बुद्धीचा हो. तुझं बुद्धी थोडी व्यापक कर आणि सर्व मी जाण, हे सर्व मी आहे असं जाण. सर्व मी जाणणं हीच खरी महामती बरं का. बुद्धीचे वैभव
ईश्वरा वाचून काही हा काय आणि काही लानी नाही, एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. सगळं परमात्मा स्वरूप आहे असं जाणणं ही खरी बुद्धी आहे. त्याला म्हणायचं महामती. बाकीचे सगळे दुर्मती. भगवान परमात्मा म्हणतात, एरवी मी नसे, हो मी तर आहेच पण नाही म्हणतात, याला म्हणायचं दुर्मती. प्राणियाचे दैव कैसे जे मीच नाही म्हणते. मुखाप्रती जैसा भानुका जैसा. सांगा की होय. एरवी तरी मी कैसा, मुखाप्रती भानुका जैसा, काही दिसे न दिसे, ऐसा वाणीचा नोहे. अहो सूर्य तरी कधी दिसतो आणि कधी दिसत नाही, तसा मी आहे का? त्याच्या पुढची होई पाहिजे मला. अहो मी नित्यच आहे. तो सूर्य तरी पुढती अस्तवेना ऐसे जया पाहिल्या अद्वैत दिवसे, मग आपण पाचे आपण असे अखंडित. सुसडा सूर्यकणाच्या राशी, नित्य उदय ज्ञानी अशी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. म्हणून मी आघवियाची सृष्टी, म्हणून एक हेळा महामती, सर्व मी जाण. सर्व मी आहे असं जाण. सारोनी पाहिजे माते, तैसे नवे उखिते आगवे मीची. म्हणून विश्वपन जावे, मग माते घ्यावे, तैसा नवे आगवे सकटची मी. सोन्याला बाजूला करून सोनं पाहायचं आहे का? सोने अलंकार असतानाच सोनं आहे. घट फोडून माती पाहायची का घट असतानाच माती आहे? अलंकार तोडून सोनं पाहायचं आहे का अलंकार दिसतात तेव्हा सोनं आहे? म्हणून विश्वपनच जावे, मग माते घ्यावे. नाही नाही म्हटले, ते विश्व दिसतंय ना, त्याला थोडं बाजूला सारा. हा हो हो बरोबर. म्हटले विश्वपन जावे, मग माते घ्यावे. विश्वाला घालवा थोडंसं कुठतरी, मग देवाला बघा त्याच्यात. तैसे नवे आगवे सकटची मी. अगोदर घालवावं लागतं, त्याचा बाद करावा लागतो, त्याला मिथ्या ठरवावं लागतं. पण एकदा ज्ञान झाल्यानंतर परत घालवत बसायची गरज नाही. सुरुवातीला ठीक आहे, करावं लागेल त्याला बाजूला, सत्य काय मिथ्या काय जाणून घ्यावं लागेल. पण एकदा ज्ञान झाल्यानंतर मग परत ती प्रक्रिया नाही. काय विश्वपन जावे, मग माते घ्यावे. आणि त्याच्या अगोदरची जग परवते सारुनी पाहिजे माते, तैसे नव्हे उखिते आगवे मीच. मीच आहे सगळं. विरुडलिया जोंधळा. हा हा कनिसाचा होय निर्वाळा. किंवा किडेवरी मानिके लोपीजे काही. एक ओवी आहे. ह्या सगळ्या ओव्या ज्या आहेत ना, त्या सिद्धानुवादाच्या ओव्या आहेत. असू द्या. म्हणून एक खेळा महामते, सर्व मी जाण. मी आघवेची सृष्टी, आदि मध्यांती किरीटी, ओत प्रोत पटी तंतू जेवी. भगवान म्हणतात, मी आघवियाची सृष्टी, आदि मध्यांती किरीटी. हे किरीटी, तू किरीटी आहेस, श्रेष्ठ आहेस, म्हणून तुझं ज्ञानसुद्धा श्रेष्ठ असलं पाहिजे. मनुष्य श्रेष्ठ जो होत असतो तो ज्ञानामुळे होत असतो. कपडे चांगले घातले म्हणजे श्रेष्ठ झाला का? भरपूर बँकेत पैसे म्हणून श्रेष्ठ झाला का? नाही. फार शिकला म्हणून श्रेष्ठ झाला का? नाही. अध्यात्मज्ञान किती आहे? म्हणून तू किरीटी आहे, श्रेष्ठ आहेत. अध्यात्मज्ञान घेण्याकरता आलाय, मला विचारतोयस. म्हणून आघव्याची सृष्टी, आदि मध्यांती किरीटी. मी सगळ्या सृष्टीच्या आदी मध्ये आणि अंती आहे. कशाप्रमाणे? ओत प्रोत पटी तंतू जेवी. जेवी पटी तंतू ओत प्रोत असती. ज्याप्रमाणे पटामध्ये, पट म्हणजे कापड, त्या कापडामध्ये काय आहे?
आडवे उभे काय आहेत? तंतू आहेत. घापे पट्टा माझी दृष्टी, दिशे तंतूची सैंग सृष्टी, परी ते एक वाचोनी गोठी दुजी नाही. माझ्या हातात काय? उपरणं आहे. नाही, हे म्हणले उपरणं आहे, हे म्हणले उपरणं नाही, कापड आहे. बरोबर आहे का? कापडच आहे. हे म्हणायला लागले कापड नाही, कापूस आहे. बरोबर आहे. म्हणजे कापूस नाही. कापूस कुठून आला? बीमधून आला. बी कुठून आलं? जमिनीतून आलं. पृथ्वी आहे ती. नाही, पृथ्वी आहे म्हणे, आहे. नाही, मग एक जण म्हणला पृथ्वीचं कारण आहे पाणी. हे पाणी आहे. पाण्याचं कारण आहे तेज, तेजाचं कारण आहे वायू, वायूचं कारण आहे आकाश, आकाशाचं कारण आहे माया, आणि मायेचं कारण आहे परमात्मा. हा परमात्मा आहे असं म्हणलं तरी चालेल असं म्हटलं तरी चालेल, पण ती दृष्टी आपल्याला मिळाली पाहिजे. म्हणून भगवान दोन्ही पालवेरी जसा एकची तंतू अंबरी, तैशी मी वाचोनी चराचरी गोठी नाही. हो, मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा. हे विश्वपट आहे, त्यातला दोरा कोणता आहे? ब्रह्म. म्हणजे ब्रह्मच ओतप्रोत आहे, परमात्माच ओतप्रोत आहे. ओतप्रोत पटी तंतू जेवी ऐशया व्यापका माते जे जाणावे, ऐशया व्यापका माते जे जाणावे, ते विभूती भेद काय करावे, परी हे तुझी योग्यता नव्हे मनोनी आसो. खरं तर असं तू जाणलं पाहिजे, आणि असं जाणल्यानंतर मग विभूती सांगायचा प्रश्न निर्माण राहील का? मग विभूती भेदे काय करावे, वेगवेगळ्या विभूती सांगून काय गरज आहे? एकदा परमात्म्याला व्यापक रूपाने जाणल्यावर वेगवेगळ्या विभूती सांगण्याची गरज राहील का? आणि जाणून काय फायदा होईल का? नाही. पण भगवान म्हणतात, तुझी योग्यता नव्हे मनोनी आसो. तुला काही लगेच ते कळणार नाही. तुझी योग्यता सर्वत्र परमात्मा आहे असं अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला म्हटलं आहे. आपली लगेच योग्यता नाही. सगळीकडे देव दिसत नाही. अहो, मूर्तीत देव दिसत नाही तर सगळीकडे कुठं दिसायचं आहे? आणि म्हणून आसो, मी तुला आपल्या विभूती सांगतो उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका